नमस्कार स्वामी भक्तांनो, श्री स्वामी समर्थ. आजचा विषय खूप खास आहे, कारण अनेक लोकांना हा अनुभव येतो, पण त्यामागचं आध्यात्मिक कारण फार कमी लोकांना माहीत असतं. रात्री 3 ते 5 ही वेळ साधी नसते. हिंदू धर्मात या वेळेला ब्रह्ममुहूर्त म्हटलं जातं. ही वेळ अत्यंत पवित्र मानली जाते. असे म्हणतात की या वेळेला वातावरणात सकारात्मक ऊर्जा सर्वात जास्त असते. अनेक संत, योगी आणि साधक या वेळेला उठून ध्यान, जप आणि साधना करतात. पण प्रश्न असा आहे, जर एखादी सामान्य व्यक्ती अचानक या वेळेला जागी होत असेल तर त्यामागे काय कारण असू शकतं? काही भक्तांचा विश्वास आहे की जेव्हा स्वामी समर्थ आपल्या भक्तांवरती कृपा करतात तेव्हा ते काही संकेत देतात, आणि त्यातील एक संकेत म्हणजे ब्रह्ममुहूर्तात जाग येणं. कारण या वेळेला मन शांत असतं, वातावरण शांत असतं आणि देवाशी जोडले जाण्याची शक्ती जास्त असते. अनेक लोक सांगतात की या वेळेला जाग आल्यावर त्यांना स्वामींची आठवण येते. काहींना मंत्र ऐकल्यासारखं वाटतं, तर काहींना मनात अचानक सकारात्मक विचार येऊ लागतात. मित्रांनो, प्रत्येक वेळी हे आध्यात्मिक कारण असेल असे नाही. कधी कधी मानसिक ताण, चिंता, शरीराची सवय यामुळेही जाग येऊ शकते. पण जर सतत या वेळेला जाग येत असेल आणि त्याच वेळी मनात भक्ती, शांतता किंवा स्वामींची आठवण येत असेल तर अनेक भक्त त्याला एक संकेत मानतात. आता प्रश्न येतो, या वेळेला काय करावं? जर रात्री 3 ते 5 मध्ये जाग आली तर सर्वात आधी मोबाईल हातात घेऊ नका. त्याऐवजी शांतपणे बसा, डोळे बंद करा आणि मनापासून फक्त एकच मंत्र म्हणा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा मंत्र मन शांत करतो, भीती कमी करतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतो असे अनेक भक्त सांगतात. तुम्ही या वेळेला स्वामींचा फोटो समोर ठेवून काही मिनिटे ध्यानही करू शकता. काही लोकांचा अनुभव असा आहे, या वेळेला प्रार्थना केल्यावर त्यांच्या आयुष्यातील अडचणी हळूहळू कमी झाल्या, मन शांत झालं आणि निर्णय घेण्याची शक्ती वाढली. मित्रांनो, स्वामी समर्थांनी नेहमी सांगितलं आहे की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हा फक्त एक वाक्य नाही, तर लाखो भक्तांचा विश्वास आहे. कधी कधी जीवनात आपण खूप एकटे पडतो, समस्या वाढतात, मन निराश होतं, पण अशा वेळी स्वामी भक्तांना काही ना काही संकेत देतात असं मानलं जातं. रात्री ब्रह्ममुहूर्तात जाग येणं हा त्यातील एक अनुभव असू शकतो. जर तुम्हालाही असा अनुभव आला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, श्री स्वामी समर्थ, आणि हा व्हिडिओ इतर स्वामी भक्तांपर्यंत नक्की पोहोचवा. शेवटी फक्त एवढंच सांगेन, स्वामींवरती विश्वास ठेवा, चांगले कर्म करा आणि रोज मनापासून नामस्मरण करा. कारण जिथे श्रद्धा असते तिथे स्वामींची कृपा नक्की असते. मित्रांनो, स्वामींवर विश्वास ठेवा, कारण जेव्हा जग साथ सोडतं तेव्हा स्वामी समर्थ आपल्या भक्तांचा हात कधीच सोडत नाहीत. जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून असे स्वामी समर्थांचे प्रेरणादायी संदेश तुम्हाला रोज मिळत राहतील. आणि कमेंटमध्ये मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ, स्वामी समर्थ महाराज की जय.